असे निदर्शनास आले की तुमच्या लोकांका हांगासर चालावं येता एक गोवा गव्हर्नमेंटान एक IT सेल तयार केला आणि त्या IT सेला अंडर ज्यो गोंयान गाडयो येतात त्यांचे जर सगळे पेपर जर सारखे ना त्याच्यासाठी त्यांना फायन येतात. पण खुबशा लोकांक आम्ही आता हांगासर एक अर्ज उभे असतात आमकां अशें निदर्शनास आले की काही लोकांचे डॉक्युमेंट्स वा रेडी असतात पण त्यांना फायनी आयले. मग त्यांच्यानी कोणाकडे एक्झॅक्ट अप्रोच जावप कोणाक ते चालाव जावप की आपले पेपर सारखे असतात हे कोणाक दाखवप हो एक मोठो प्रश्नचिन्ह हांगासर तयार जाल्लो आसा. कारण IT सेलाचे ऑफिस हे पणजे आसा हांगासर ह्या लोकेशनाचेर तेंचो कोणच मनीस ना किंवा जर कोण इन्क्वायरी करतलो किंवा आनी कितें करतलो जाल्यार कोणच मनीस ना. सरकारान त्वरीत हांगासर एक सेपरेट एक तेंचो सेल ओपन करचो जेणे करून कोणाचे डिफेक्ट हे आसा तर तेंचे निदान थंयसर दाखोवपाची. आयज RTOची अशी हे आसा की आयज नंबर प्लेट सुद्दां सारकी ना HRCC नंबर प्लेट जर ना तेका सुद्दां चालाव येता. पण हांव तुमकां सांगूंक सोदता की आमचे सुद्दां गाडयो आसात आणि जे नंबर प्लेटीचे सरकार मान्य ज्यो नंबर प्लेटी आहात ह्यो नंबर प्लेटी जर तुमकां जायो जायत. माझी एक आयशर गाडी आहा हांवें जेन्ना पासिंग गाडी केली तेन्ना माझी नंबर प्लेट तिथं येतले लोकेशन जे दाखयलें हांवें 1250 रुपया भरले. लोकेशन आमकां दोन दाखोवपाक लागले एक बेंगलोर आनी एक बेळगांव. आता बेंगलोर आणि बेळगांव आम्ही आमचे ट्रक भरून ते नंबर प्लेटी लावच्यो काय हो मोठो प्रश्न आसा. आणि थंय जर गाडी आणि ते सील करून नंबर प्लेटी लायतात हांगासून 3 राज्याचे परमीट टॅक्स भरून आम्ही ते बेळगांव नाल्यार बेंगलोरा गाडयो व्हरून ते फक्त नंबर प्लेटी लावच्यो काय. निदान सरकारान आपली जी काय हे आसा ती पहिली आधी व्यवस्थित करची त्याच्या उपरांत हे आपली ही जी काय लफडी आहात ती चालू करची. दुसरी गोष्ट आमच्या अशी निदर्शनास आयली की हांगासर 15 दीस हांगासर जे टुरिस्ट येतात आणि कोण येतात त्यांच्या बाबड्यांक काही खबर नसता ते हांगासर पयलींच येवन जर बेजार जर जाले तर हांगासरूनच ते परतून वचपाची शक्यता चड आहा. तेका लागून जे हे आसात सोयी आसात ते त्वरीत हांगासर सोयी करचे अशी माझी एक त्यांच्या कडेन कळकळीची मागणी आसा. नमस्कार, आम्ही पत्रदेवी चेक पोस्टार आसा. आमकां अशें जाणून येयलें की हांगा जो स्कॅनर आसा ती व्हेकल पास जाल्या उपरांत भरमसाट चलनां येवपाक स्टार्ट जाल्ली आहा. आनी आतांच आमी एका टुरिस्टा कडेन उलयताले तर तेचे PUC आसा व्हॅलीड आसा PUC तरी ताका 10,000 फायन इल्ले आनी तेका आतां त्या टुरिस्टाक तो वचपाक कोल्हापूर कशें कितें ती कशें करप हें प्रश्नचिन्ह आसा. मागीर त्या इन्स्पेक्टराक त्यांनी विचारलें कशें करप तर तेंचें ऑफिस आहा पणजे आनी हांगा तेंचो कोणूच ना. मागीर ताका तो ऑनलायन म्हणटा तो एपार हें कर म्हणटा ते हें करता ते करता म्हणटा तेंचे वचप रावतले फुडलीं कामां आसता आनी कितले वरां हांगा रावप ह्या आतां ह्यो उनाळो असो आहा की हांगा रावप पॉसिबल ना. जी गरमी जाता तरी ते बाबडे हांगा ट्युरिस्ट इल्ले तळतळटात. ही आमी म्हणटा आमी वेलकम करता ट्युरिस्ट लोकांक आनी हांगा ट्युरिस्टांचे हाल हे जातात आनी आमकां हांगा पेडण्याच्याय लोकांक 20-20 हजार फायनी येयल्लेले आसा. आनी हे बारीक एक गाडी आतां एक व्हॅल्युएशन आहा 10,000चे टू व्हिलरीचे एक सेकंड हँड आसा जाल्यार आनी तेका चालावं येता 20-20 हजार. ही दुख्खाची गजाल आसा. ही ताबडतोब बंद करूचे आनी नाल्यार हांगा तरी कोण तरी बसोवचे ही आमची मिशन फॉर लोकल मागणी आसा ती ताबडतोब बंद जावचे. नमस्कार, आज आम्ही पत्रादेवी येयल्यात. विषय एकदम गहन आसा. खरं म्हणजे हो प्रॉब्लेम इतलो हे जालेलो आसा की प्रत्येक हैसरले स्पेशली आमच्या गांवांतल्या लोकांक पयलीं सफर जावपाक जाल्यात आमी. कारण जो ह्यो कितें हैसर तेजे न्यू टॅक्नॉलॉजी वापरल्या सरकाराचे तेचे आमी वेलकम करताच प्रश्नच ना. पण ह्या टॅक्नॉलॉजीचो फायदो आमच्या लोकल लोकांक कितलो आनी तोटो कितलो हेचेर विचार करपाक जाय. आमी खरें म्हणजे पेडण्याचे लोक मॅक्झिमम खरेदी करपाक येतात बांद्यार जो एकदम कनेक्टेड आणि बरो बाजार साधारण किंवा बांद्याचे लोक पण हितूर येतात. आमचे 4 फावटी ह्या रोडा वयल्यान गाडयो वयतात. आमचे गाडयो फार जुने असतात 10 वर्सां 15 वर्सां त्याचे कितें तर PUC नासतले कितें आसतले त्याची किंमत त्या गाडयेची 2,000 ते 5,000 आसतली. पण ह्या आमच्या लोकांक जर चलन्स येवपाक लागले ते 10-10, 20-20 हजाराच्या अमाउंटाचे येयलेल्या. एक तर PUC ना म्हणून आणि कितें ना लायसन ना हेल्मेट ना अशें जे येता ते भरमसाट. पण मजा म्हणजे कितें येयले चलन हयसर एक मनीस तेका गायड करपी कोणूच ना. म्हणजे बाबा कशें कितें आहा हे आमच्या लोकल लोकांचो प्रॉब्लेम आहा. सो सरकारा कडेन हांव मागता जर हे चलन हे येतात जर कितें येतात त्याच्यासाठी एक प्रिकॉशनल एक वर्कशॉप किंवा जागृतताय आमच्या पेडण्याच्या लोकांसाठी पयलीं दिवचीच आणि जेणे करून ती जागृताय जातली आणि मागीर तुम्ही इफेक्टिव्ह करा म्हणजे तेजेर हरकत ना. हो जालो एक लोकल लोकांच्या गाडयांचो. आज
आमचे पत्रादेवी हे वेलकम करण्यासारखी गोष्ट असं गोव्याच्या राज्यात येणारे बरेचसे भरमसाठ जे आमचे टुरिस्ट येतात ते हैसर येतात त्यांचो प्रॉब्लेम जाता तांकां कडेन खंय धड खबर आसा ना कितें आसा जेन्ना गाडी वयता लगेच त्याचे पेपर असताना सुद्धा ताका ते चलन येयलेले असता ताका ते दाखयता दिसता तो सरप्राईज जाता आणि तो सहज थंय फिरता कोण हा कितें आसा आता आमच्या समोरच एक मनीस महाराष्ट्राची गाडी येयल्ली ताका चलन येयलें PUC ना म्हणून तुका 10,000 चलन तो कडेन येयलो RTO कडेन येयलो RTO ऑफिसराक त्यांनी विचारले RTO म्हणटा म्हजे कडेन काय ना पुलीस म्हणटा म्हजे कडेन काय ना म्हाका खबर ना तुवें तें फारीक करूंक जाय म्हाका दिसता ह्या सरकारान आमच्या स्पेशली ह्या हैसर एक काउंटर अपॉइंट करचे सी तुमचो काउंटर जर तुमचो जर ऑफिस जर पणजे असलो राजधानीत जर तो कनेक्टेड आसा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक ट्राफिक सेलाक आणि IT डिपार्टमेंटाक तिन्ही सेल त्याचं तिन्ही सेलाचो एक काउंटर हैसर असतो जेणेकरून ते कम्युनिकेशन जावन तांकां सांगून देतात कित्याक ह्यो जो पोल्युशन असले त्याचे स्वता कडेन असलेले त्याची हार्ड कॉपी आम्ही पळयली ताका ती अपलोड हे ते करपाक सगळ्यांकच कळटा अशा गोष्टी ना सो त्याच्यासाठी ही यंत्रणा सरकारान बसोवपाची ही माझी आमच्या मिशन फॉर लोकल तर्फे ताका मागणी आसा आणि स्पेशली माझ्या पेडण्याच्या लोकांच्या गाडयांसाठी ह्याच्यासाठी जागृताय करपाची खूप गरज आसा ह्या तिन्ही सेलांनी येऊन आमच्या हैसर पत्रादेवी पेडण्या धारगळी सारख्या गावात ही जागृताय मोहीम राबवची आम्ही सुद्धा त्यात सामील जातले आणि लोकांच्या नजरेक हाडून दितले आयज युग आसा IT डिपार्टमेंटाचो मान्य करता पण तेचो दुरुपयोगच जावंक जायना जर तेचो दुरुपयोग जाता जाल्यार लोक रस्त्यार येवपाक वेळ लागचो ना आणि आमकां ताका साथ दिवचीच पडटली ताका लागून सरकारान इमिजिएटली जागृत जावन हे काउंटर्स उबे करचे ही म्हजी तेंच्या कडेन प्रांजळ मत आसा